तर आज आपल्याला शेवग्याच्या शेंगाची रेसिपी करायची. अगदी झटपट होते बरं का. तर त्याच्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याची जी वरची साल असते ना तीही काढून घेतली. सगळी अशी संपूर्ण साल काढलेली नाही आहे, अशा प्रकारे बघा साली काढून घेतल्यात. आणि ही खूप जाड जी शेंग होती ना तिला मी मध्ये असे सुरीने कट देऊन घेतलं आहे, म्हणजे शेंग एकसारखी शिजली जाईल. नाही तर खूप जाड ज्या शेंगा आहेत ना त्या पटकन शिजणार नाही त्याच्यासाठी. तर आता मी इथे आपल्याला एक छोटंसं वाटण काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, खोबरं घेतले किसून, त्यानंतरनं एक हिरवी मिरची घेतली, अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि लसूण घेतलं आहे भरपूर असा. हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी वगैरे टाकायचं नाही आहे, पाणी न टाकताच आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा आता हे छान असं बारीक वाटून झालेलं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जर जो कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर आता मी इथे कढई ठेवली. कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकायचे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचे आणि लगेच जे आपण वाटण घेतलं होतं ना करून ते टाकायचे. ते छान असं परतून घ्यायचे. आपल्याला 2 ते 3 मिनटं वाटण छान असं आहे ना तेलावरती परतून घ्यायचे, कारण की खोबरं लसूण अद्रक हे सगळं कच्चं आहे, ते छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. मी डायरेक्ट तेलात टाकला नाही आहे, असा वरून टाकलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल. आता हे 2-3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे. तर मसाल्यांमध्ये जास्त काही नाही, फक्त कांदा लसूण मसाला, हळद आणि बेडगी मिरची पावडर, बस एवढंच लागतं. दुसरे काही मसाले लागत नाही आपल्याला. आता हे छान असं 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे. मसाले चांगले परतले ना की आपल्या कालवणाला रंगसुद्धा खूप छान येतो आणि तरीसुद्धा येते बरं का. तर हे आता मी मिनिटभर परतून घेते. हे मिनिटभर परतून झाल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. जे मिक्सरचं भांडं हिसळून घेतलं ना तेच पाणी टाकायचं आहे, म्हणजे कसे मसाले आपले करपणार नाही. आणि तुम्ही खरंच अशा पद्धतीने करून बघा. शेवग्याचं कालवण खूप भारी लागतं. बाजरीच्या भाकरीसोबत, नाही तर मग गरमागरम भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. खायला भारी लागतं. मसाल्याचा रंगसुद्धा पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या ना कट करून, मी तर स्वच्छ धुवून घेतलेल्या कट करायच्या आधी. तर ह्या शेंगा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि छान अशा मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला हे शेंगा. मीठ वगैरे लगेच टाकायचं नाही आहे, नंतर न टाकायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग ह्याच्यावरती आपल्याला ना झाकण ठेवून ना 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. तर मी ते झाकण ठेवलं आहे आणि झाकण ठेवल्याच्या नंतर ना आपल्याला झाकणावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे. मी आधी दुसरं झाकण ठेवलेलं पण ते बसत नव्हतं, नंतर ना हे दुसरं झाकण ठेवलं आहे मी. त्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपले जो मसाला आहे खाली शेवग्याचा तो खाली करपणार नाही त्याच्यासाठी. तर हे आपण मिक्स करून घेऊया. झाकण काढलं आहे मी, आता मिक्स करून घेऊया. पाहू शकता आपल्या शेंगा किती भारी दिसतात आहेत. तुम्ही अशीच सुक्की भाजी केली ना तरीसुद्धा चालेल. अगदी थोडंसं पाणी टाकायचं गरम करून आणि वाफेवरती शिजवून घ्यायची. सुक्की भाजीसुद्धा खूप भारी लागते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना गरम केलेलं पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाका. गरम पाणी टाकल्याने आपल्या कालवणाला तरीसुद्धा खूप छान येते आणि रंगसुद्धा खूप भारी येतो. तर आता मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला कालवण कितपत घट्ट पातळ करायचे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही. आता जरी इथे हे पातळ दिसत असलं तरी ह्याला घट्टपणा येणार आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. आता मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले वाटून ते टाकले. मला हवं असेल तर तुम्ही भाजून शेंगदाण्याचा कूट टाकला तरीसुद्धा चालेल. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट टाकलं ना की कालवणाला एक घट्टपणासुद्धा येतो आणि खूप जास्त वाटण घाटण करायची गरज पडत नाही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही जर शेंगा शिजवताना ज्यावेळेस आपण 2 मिनटं झाकण ठेवलं होतं ना त्यावेळेस जर तुम्ही मीठ टाकलं ना तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तर आता मी त्यावेळेस टाकलं नव्हतं, मी आत्ताच एकदम मीठ टाकलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर मी इथे असं पळी ठेवली आहे. पळी अशीच ठेवायची म्हणजे आपल्याला अर्धवट झाकण ठेवता येतं आणि झाकणावरती पाणी वगैरे ठेवायची गरज नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पाणी ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर मी असंच आता 10 मिनटं हे कालवण छान असं शिजवून घेणार आहे. तर एक 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया आपलं कालवण आता शिजलं आहे की नाही. तर छान असा रंगसुद्धा आलेला आहे. पाहू शकता साईडला किती छान तरी वगैरे आलेली आहे आपल्या कालवणाला. इथे चमचा आतमध्ये गेला होता, खरं तर छोटा चमचा असल्यामुळे तो आतमध्ये गेला होता.
आता आपण चेक करूया आपला शेवगा शिजलाय की नाही. खरंच खूप भारी लागतं, तुम्ही नक्की करून बघा बरं का अशा पद्धतीने. तरीसुद्धा पाहू शकता किती छान आली, रंगसुद्धा भारी आला आहे आणि काढून खूप असं पातळ देखील झालेलं नाही आहे, अगदी बरोबर प्रमाणात आहे. आणि अजून मी मग चेक केली होती पण शेंग थोडीशी कच्ची वाटली मला, खूप अशी जास्त शिजलेली नव्हती. खूप जास्त गाळही करायचं नाही आहे आपल्याला, पण ही थोडीशी जास्त कच्ची होती म्हणून मी आणखी 2 मिनटं झाकण ठेवणार आहे. तुम्हाला जर हवं वाटत असेल की शेंग बरोबर शिजली आहे तर तुम्ही लगेचच गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल, कारण की ह्याच्यामध्ये काही काही जाड शेंगा होत्या, त्या जरी मी मध्ये कट केल्या होत्या तरी त्या थोड्याशा कच्च्या वाटल्या मला. तर मी आता पुन्हा ह्याच्यावरती आहे ना झाकण ठेवणार आहे आणि एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून आहे ना शिजवून घेणार आहे. तर मी आता पुन्हा झाकण ठेवते. आता ठेवताना पाणी वगैरे ठेवणार नाही आहे, असंच झाकण ठेवणार आहे. असंच झाकण ठेवायचं आपल्याला. आता काढून बघायचं आहे आपली भाजी शिजली आहे की नाही. तर हे बघा आपलं कालवण हे छान असं झालेलं आहे. आता थोडंसं आटलंसुद्धा आहे. मी 2 ते 3 मिनटं झाकण ठेवलेलं आणि रंगसुद्धा भारी आलेला आहे आणि शेंगसुद्धा अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यावरती आपल्याला आहे ना भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची. पाहू शकता किती छान तरी वगैरे आलेली आहे. कोथिंबीर ही गॅस बंद करायच्या आधी टाकायची, म्हणजे कोथिंबीरीची चव आणि कोथिंबीरीचा रंगही टिकून राहतो. आता भरपूर कोथिंबीर टाकली, छान असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आजची आपली ही शेवग्याचं कालवणाची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.